आज आपण आपला डिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मधला सरप्लस कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम नंबर 11 पाहतोय. प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे, तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलेला आहे. मी एक्सप्लेन करते आणि त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. A, B and C were in partnership sharing profits and losses in the ratio of. बघा, आता जो रेशो दिलेला आहे तो नेहमी पूर्णांकात असतो, पण हा रेशो अपूर्णांकात आहे. असा एक प्रॉब्लेम आपण यापूर्वी पण पाहिलेला आहे. 1/2, 1/3, 1/6, 1/2, 1/3 अँड 1/6 असा जर रेशो आला तर आपल्याला बेस सारखा करावा लागतो. मग आता मी एकदा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलंय, म्हणून मी आजच्या प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेशन काही दाखवणार नाही, तोंडी सांगते तुम्हाला. तुम्हाला सांगितलंय मी असा रेशो आला तर तुम्ही किती घेणार, 3 2 1. किंवा कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तर हा 2 आहे तर याचा छेद आपल्याला 6 करून घ्यायचा आहे, म्हणून याला 3 ने गुणायचं. गुणताना अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. इथे 3 आहे त्याला 6 करण्यासाठी 2 ने गुणायचं, अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. आणि इथे ऑलरेडी 6 आहेच आहे, म्हणजे रेशो काय येईल तुमचा, 3 2 1 असा तुमचा फायनल रेशो येईल. बघा, बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड फार महत्वाची असते. लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे एचं 18,000 रुपये, बीचं 36,000, सीचं 24,000. ए 18,000, बी 36,000, सी 24,000. प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स आहे 12,000 आणि इकडे ऍसेट साईडला पण बॅलन्स दिलेला आहे, डेबिट बॅलन्स 6,000. मग जो लायबिलिटी साईडचा आहे तो आपला फायदा आहे, तो आपण कॅपिटलमध्ये ऍड करणार, आणि जो ऍसेट साईडचा आहे तो आपला लॉस आहे, त्यामुळे तो आपण कॅपिटलमधून लेस करणार आहोत. त्यानंतर ट्रेड क्रेडिटर्स, एज लोन, मिसेस एज लोन आणि बीज लोन. आता याचा आपण सिक्वेन्स लावून घेणार आहोत. ट्रेड क्रेडिटर थर्ड पार्टी लायबिलिटी, मिसेस ए म्हणजे ए ची मिसेस ही पण थर्ड पार्टी लायबिलिटी, त्यामुळे आपण पेड करताना क्रेडिटर्स आणि मिसेस एज लोन सोबत पेड करणार आणि एज लोन आणि बीज लोन सोबत पेड करणार, कारण की ए आणि बी आपले पार्टनर आहेत, त्यामुळे एज लोन आणि बीज लोन आपण सोबत पेड करणार. म्हणजे कॉलमला नावं देताना आपण क्रेडिटर्स, नंतर मिसेस एज लोन, मग एज लोन आणि त्यानंतर बीज लोन असा सिक्वेन्स घेणार. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड प्रमाणे सिक्वेन्स घेणार नाही, आपल्याला सोयीस्कर पडावं म्हणून. आहे तसा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मग पेमेंट करताना तुम्हाला लक्षात येणार नाही, म्हणून आपण क्रम अगोदरच लावून घेतो. त्यानंतर ऍसेट साईडला कॅशच्या ऐवजी बँकेचा बॅलन्स आहे 22,000 रुपये, म्हणजे आपले पैसे बँकेत आहेत 22,000 रुपये. ॲज पर द ॲग्रीमेंट विथ देअर बँक, बँकेबरोबर झालेल्या करारानुसार द पार्टनर्स वेअर एनटायटल टू विथड्रॉ अन अमाऊंट ऑफ ₹4,000 इमिजिएटली. पार्टनर लगेच किती पैसे विथड्रॉ करू शकता बँकेतनं, तर 4,000 रुपये विथड्रॉ करू शकता. म्हणजे बँकेत 22,000 रुपये बॅलन्स आहे, पण विथड्रॉ किती होईल, फक्त 4,000. बॅलन्स अमाऊंट ऑफ ₹18,000 कुड बी ड्रॉन ओनली आफ्टर 20th मार्च 2019. जे उरलेले 18,000 रुपये आहेत ते केव्हा काढता येतील, तर 20 मार्चच्या नंतर, त्याच्यापूर्वी काढता येणार नाही. मग आपण ज्या वेळेला बॅलन्स घेऊ त्यावेळेला कॅश नील दाखवावी लागेल, त्यानंतर बँकेतून पैसे विथड्रॉ केल्याची एंट्री दाखवावी लागेल 4,000 रुपये. उरलेले 18,000 रुपये आपण 20 मार्च नंतर म्हणजे 21 मार्चला घेणार आहोत. त्यानंतर ऍसेट रिअलाइज दिलेले आहेत. ऍसेट रिअलाइज देताना आता नीट नावं बघा, डेट, फिक्स ऍसेट आणि करंट ऍसेट अशी नावं आहेत. बहुधा इथे एक्सपेन्सेस असतो, पण आता एक्सपेन्सेस नाही दिलेला, फिक्स ऍसेट आणि करंट ऍसेट नाव आहे. मग फिक्स ऍसेट आणि करंट ऍसेट दोन्ही आपले ऍसेटच आहेत, मग दोन्ही अमाऊंटची काय करायची, बेरीज करायची आणि बेरीज करून जी टोटल अमाऊंट येईल ती घ्यायची. असे 3 रिअलायझेशन आहेत, 24 जानेवारी, 28 फेब्रुवारी आणि 21 मार्च. त्यानंतर आणखी एक ऍडिशनल ऍडजस्टमेंट आहे. ट्रेड क्रेडिटर्स अलाउड अ डिस्काउंट ऑफ ₹1,000 इन फुल सेटलमेंट ऑफ देअर क्लेम. क्रेडिटर्सने आपल्याला 1,000 रुपयाचा डिस्काउंट दिलाय. मग क्रेडिटर्सची अमाऊंट 11,000 आहे, त्याऐवजी आपल्याला आता किती पेड करावी लागेल, 10,000 पेड करावी लागेल, पण त्यांचा डिस्काउंट जो आहे तो मायनस करून दाखवावा लागेल. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.
प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. मग आपल्याला 2 स्टेटमेंट काढावे लागतील. पहिलं स्टेटमेंट सरप्लस कॅपिटलचं आणि दुसरं स्टेटमेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं. मग पहिलं स्टेटमेंट घ्या सर्वांनी आखा. पर्टिक्युलर ए रुपीज, बी रुपीज आणि सी रुपीज. स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल. स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल कॉलम आखा सर्वांनी. आधी बॅलन्स घ्या कॅपिटलचा. बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट 18,000, 36,000 आणि 24,000. आपण प्रॉफिट अँड लॉसचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो ॲड करणार आहोत आणि डेबिट बॅलन्स लेस करणार आहोत. मग 12,000 रुपये क्रेडिट बॅलन्स आहे, तो 3 2 1 मध्ये वाटा. 3 आणि 2 5 आणि 1 6. 6ने 12,000ला भाग दिला तर 2,000चा एक भाग. 2,000 गुणिले 3, 2,000 गुणिले 2, 2,000 गुणिले 1. ॲड करून घ्या. 18,000 आणि 6,000 बेरीज येते 24,000. 36,000 आणि 4,000 बेरीज येते 40,000. 24,000 आणि 2,000 बेरीज येते 26,000. याला आपण लगेच ॲडजस्टेड कॅपिटल नाही म्हणणार, कारण की आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स यातून लेस करायचा आहे. मग लेस प्रॉफिट अँड लॉस कंसात डेबिट 3 2 1 तो दिलेला आहे आपल्याला 6,000 रुपये. 6,000ला 6ने भाग दिला 1,000चा एक भाग. मग 3,000 ए ला, बी ला 2,000, सी ला 1,000. वजाबाकी करा. 24,000तून 3,000 गेले 21,000. 40,000तून 2,000 मायनस करा 38,000 आणि 26,000तून 1,000 मायनस करा 25,000. त्याला म्हणा ॲडजस्टेड कॅपिटल. आपण प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स ॲड केला, प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स लेस केला आणि आलेल्या उत्तराला आपण म्हटलं ॲडजस्टेड कॅपिटल. सर्व कॅल्क्युलेशन आपण आता ॲडजस्टेड कॅपिटलवरच करणार आहोत. त्यानंतर घ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रत्येकाचा रेशो प्रत्येकाच्या कॉलमला घ्या 3 2 1. त्यानंतर आपण युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रत्येकाच्या ॲडजस्टेड कॅपिटलला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करा. 21,000ला 3ने डिवाइड करा म्हणजे भाग द्या 7,000. 38,000ला 2ने भाग द्या 19,000. 25,000ला 1ने भाग द्या 25,000. आता या तिघांमध्ये ज्याची युनिट व्हॅल्यू कमी असेल त्याला आपण बेस घेतो. मग ए ची युनिट व्हॅल्यू कमी आहे म्हणून तिला आपण मार्किंग केलं, चौकोन केला. ह्या युनिट व्हॅल्यूने प्रत्येकाच्या रेशोला गुणून आपण काढणार आहोत प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल काढण्यासाठी गुणाकाराची क्रिया करा. 7,000 गुणिले 3 21,000. 7,000 गुणिले 2 14,000. 7,000 गुणिले 1 7,000. ॲडजस्टेड कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करा. जे फिगर राहील बॅलन्सिंग फिगर तिला म्हणायचं सरप्लस कॅपिटल. 21,000तून 21,000 गेले नील. 38,000तून 14,000 वजा करा 24,000. 25,000तून 7,000 वजा करा 18,000. बीचं सरप्लस कॅपिटल आलं 24,000. सीचं सरप्लस कॅपिटल आलं 18,000. आता दोघांमधून परत एक सरप्लस काढायचा. त्यासाठी पुन्हा घ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो. बीचा 2 सीचा 1. युनिट व्हॅल्यू 24,000ला 2ने भाग द्या 12,000. 18,000ला 1ने भाग द्या 18,000. दोघांमध्ये युनिट व्हॅल्यू बी ची कमी आहे तिला मार्किंग करू. त्यावरून प्रपोर्शनेट कॅपिटल काढा. 12,000 गुणिले 2 24,000. 12,000 गुणिले 1 12,000. वजाबाकी करा. सरप्लस कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करू. 24,000तून 24,000 गेले नील. 18,000तून 12,000 गेले 6,000. सीच्या कॉलमला आलं अल्टिमेट सरप्लस कॅपिटल 6,000. म्हणजे जेव्हा आपण पार्टनरला पैसे परत करू त्यावेळेला सीला आपल्याला अगोदर 6,000 रुपये द्यायचे 6,000. त्यानंतर बी आणि सी यांचं सरप्लस कॅपिटल आहे. बीचं आहे 24,000. सीचा आहे 18,000. पण 18,000तून अल्टिमेट सरप्लस कॅपिटलचे 6,000 मायनस करायचे
म्हणजे बी ला 24,000 आणि सी ला 12,000 रुपये सरप्लस कॅपिटल द्यायचं. त्यानंतर उरलेले पैसे आपण ऑल पार्टनरला देणार आहोत त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. इथे आपलं पहिलं स्टेटमेंट सरप्लस कॅपिटलचं कंप्लीट झालेलं आहे. आता सेकंड स्टेटमेंट आखा. स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, त्यासाठी कॉलम करताना पर्टिक्युलर कॅश रुपीज, ट्रेड क्रेडिटर्स रुपीज, मिसेस एज लोन रुपीज, एज लोन, बीज लोन, त्यानंतर कॅपिटल. कॅपिटलमध्ये ए, बी आणि सी. इथे आपण सिक्वेन्स असा लावून घेतलाय. थर्ड पार्टी लायबिलिटी शेजारी घेतल्यात आणि पार्टनर लोनचा कॉलम शेजारी काढलाय. आपण आता सोल्युशनला सुरुवात करू. स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हे सेकंड स्टेटमेंट आपण आखलेलं आहे. आधी आपण सर्व कॉलमचे बॅलन्सेस घेऊ. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स दिलेला आहे तो ऍड आणि प्लेस करू. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. कॅश नाही आपल्याकडे, बँकेत पैसे आहेत त्यामुळे इथे नील दाखवलं. ट्रेड क्रेडिटर्स 11,000, मिसेस एज लोन 10,000, एज लोन 6,000, बीज लोन 3,000, कॅपिटल ए 18,000, बी 36,000, सी 24,000. प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स आधी ऍड करा. ऑलरेडी आपण फिगर्स कॅल्क्युलेट केलेले आहेत, त्या किमती फक्त आपण ऍड करून घेऊ. ए ला 6,000, बी ला 4,000, सी ला 2,000. बेरीज केली 24,000, 40,000 अँड 26,000. प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स यातून मायनस करा. त्याचं पण कॅल्क्युलेशन आपण अगोदर केलेलं आहे. 3,000, 2,000 आणि 1,000 मायनस करा. 24,000तून 3,000 गेले 21,000, 40,000तून 2,000 गेले 38,000 आणि 26,000तून 1,000 वजा करा 25,000. अगोदर आपण सर्व कॉलमचे बॅलन्सेस घेतले. कॅशचा बॅलन्स नाही घेतला कारण की आपले पैसे बँकेत आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स ऍड केला 3 2 1 मध्ये. प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स लेस केला 3 2 1 मध्ये आणि कॅपिटलच्या अमाऊंट कॅल्क्युलेट करून ठेवल्या. आता आपल्याला बँकेतून पैसे विड्रॉ करण्यापूर्वी क्रेडिटर्सने जो डिस्काउंट दिलेला आहे 1,000 रुपयाचा तो मायनस करू आपण आणि त्यानंतर बँकेतून पैसे विड्रॉ करू. लेस डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम ट्रेड क्रेडिटर्स 1,000 रुपये. ट्रेड क्रेडिटर्सच्या कॉलमला मायनस करा कारण की ट्रेड क्रेडिटर्सने आपल्याला 1,000 रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट फ्रॉम लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट डिस्काउंट फ्रॉम ट्रेड क्रेडिटर्स किंवा डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्सच्या कॉलमला 1,000 रुपये मायनस करा, त्याचा बॅलन्स येईल 10,000 रुपये. आता बँकेतून पैसे विड्रॉ करायचे, त्याची फक्त एंट्री दाखवायची. बँक बॅलन्स विड्रॉन 4,000 रुपये सांगितले होते. 22,000 रुपये कॅश आहे आपल्याकडे बँकेत, पण इमिजिएटली आपण 4,000 रुपये विड्रॉ करू शकतो. मग 4,000 रुपये लिहा कॅशच्या कॉलमला. आता हे 4,000 रुपये आपण कुणाला देणार आहोत, तर आपल्याकडे 2 थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, क्रेडिटर्स आणि मिसेस एज लोन. दोघांच्या अमाऊंट पहा. क्रेडिटर्स आता आहे 10,000 रुपये, मिसेस एज लोन पण आहे 10,000 रुपये, म्हणजे इक्वल आहे. मग दोघांना पैसे इक्वली द्यायचे. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिसेस एज लोन एकास एक. कॅशमधून 4,000 वजा करा. ट्रेड क्रेडिटर्सच्या कॉलमला 2,000 आणि मिसेस एज लोनच्या कॉलमला 2,000 वजा करा. बॅलन्स मी सर्वच खाली घेते कॅल्क्युलेशनला सोपे जावे म्हणून. बॅलन्स ड्यू कॅश नील झाली. क्रेडिटर्सचा बॅलन्स 8,000, मिसेस एज लोनचा बॅलन्स 8,000. एज लोन बीज लोनला आपण अजून पैसे दिलेले नाहीत त्यामुळे त्यांचा आहे तसंच आहे 6,000, 3,000. कॅपिटलला पण पेमेंट नाहीये त्यामुळे त्यांचा बॅलन्स ॲज इट इज घ्या 21,000, 38,000 आणि 25,000. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू. त्यानंतर फर्स्ट रिअलायझेशन घेतोय आपण 24 जानेवारी. फर्स्ट रिअलायझेशन दोन्ही अमाऊंटची बेरीज करून घ्या, फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट. बेरीज येते 34,000, 34,000 रुपये. 34,000 रुपये. आता
जोपर्यंत क्रेडिटर्स आणि मिसेस एजलोन नील होत नाही तोपर्यंत त्या दोघांनाच पैसे द्यायचेत. म्हणून लेस पेड टू क्रेडिटर्स अँड मिसेस एजलोन एकास एक लिहा किंवा दोन्हींची बेरीज करून डायरेक्ट 16,000 रुपये घेतले तरी चालतील. 8,000 8,000 16,000 रुपये लेस करा. क्रेडिटर्सच्या कॉलमला 8,000, मिसेस एजलोनच्या कॉलमला 8,000 वजाबाकी करून कॅशमध्ये शिल्लक राहत आहेत 18,000. क्रेडिटर्स नील झाले, मिसेस एजलोन पण नील झालं. आता आपल्याला पैसे द्यायचे एज लोन आणि बीज लोन. एज लोन आहे 6,000 रुपये, बीज लोन आहे 3,000. 6,000 अधिक 3,000 म्हणजे 9,000 पाहिजे, त्यापेक्षा जास्त पैसे आहेत आपल्याकडे, मग पूर्ण पैसे दिले जातील. लेस पेड टू एज लोन अँड बीज लोन. कॅशच्या कॉलमला 9,000 वजा करा. एज लोनला 6,000 रुपये, बीज लोनला 3,000 रुपये वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 9,000 आणि एज लोन आणि बीज लोन नील होईल. 18,000 रुपये कॅश होती, त्यातून 9,000 रुपये एज लोन आणि बीज लोनला पेड केले. आता 9,000 रुपये कॅश आपल्याकडे शिल्लक आहे आणि पेमेंट करायचं आहे आपल्याला ए, बी आणि सी. त्यासाठी आपण आपल्या पहिल्या स्टेटमेंटनुसार आधी अल्टिमेट सरप्लस पेड करतो, मग सरप्लस पेड करतो आणि त्यानंतर ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पैसे द्यायचे. मग अल्टिमेट सरप्लस सीच्या कॉलमला आहे 6,000 रुपये. आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 9,000, म्हणजे पूर्ण पैसे जातील. सीच्या कॉलमला 6,000 वजा करा आणि कॅशच्या कॉलममधून 6,000 वजा करा. लेस पेड टू सी कंसात अल्टिमेट सरप्लस कॅशमधून 6,000 वजा करा, सीच्या कॉलमला 6,000 वजा करा. कॅशमध्ये आपला बॅलन्स राहतोय 3,000 रुपये. 3,000 रुपये कॅश आपल्याकडे शिल्लक आहे. आपल्याला पेड करायचे सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल दोघांच्या कॉलमला आहे. आपण स्टेटमेंट पाहू. सरप्लस कॅपिटल बघा दोघांच्या कॉलमला आहे. बीचा आहे 24,000 रुपये आणि सीचा आहे 12,000 रुपये. 18,000 आहे, पण त्यातलं अल्टिमेट सरप्लस आपण मायनस केलं तर सीला द्यायचे आहेत आपल्याला 12,000 रुपये. कॅश आपल्याकडे आता फक्त 3,000 आहे. 24,000 आणि 18,000, 18,000तून 6,000 गेले म्हणजे 24,000 आणि 12,000 असे 36,000 पेड करायचे आहेत आपल्याला सरप्लस कॅपिटलचे. पण आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 3,000. मग दोघांना त्यांच्या रेशोमध्ये देऊ. लेस पेड टू बी अँड सी कंसात सरप्लस कॅशमधून 3,000 वजा करा. बीला 2,000, सीला 1,000. त्यांचा रेशो आहे 3:2:1. ए कॅन्सल झाला म्हणजे राहिला 2:1. मग सरप्लस कॅपिटल आपण 2:1 मध्ये दिलं 3,000 रुपये. एकूण 36,000 द्यायचेत, पण आपल्याकडे 3,000 आहेत म्हणून आपण सध्या 3,000 दिले. बॅलन्स काढा. एला पैसे नाही दिलेले, त्याचा बॅलन्स 21,000च राहील. बीला आपण 38,000तले 2,000 दिले, 36,000. सीला 19,000तून आता 1,000 दिले, 18,000. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. इथे आपलं पहिलं रिअलायझेशन संपलं. आता सेकंड रिअलायझेशन घ्या. 28 फेब्रुवारीला सेकंड रिअलायझेशन दोन्ही अमाऊंटची बेरीज करून टोटल अमाऊंट येते 36,000 रुपये. टोटल अमाऊंट 36,000 रुपये. लेस पेड टू बी अँड सी कंसात सरप्लस. आपल्याला एकूण सरप्लस कॅपिटल द्यायचं होतं 36,000. त्यातले आपण अगोदर पेड केले 3,000 रुपये. मला द्यायचे राहिलेत आता 33,000 रुपये. मग आपण आता सरप्लस कॅपिटलचे 33,000 देऊ. कॅशमधून 33,000 वजा करा. बीच्या कॉलमला 22,000, सीच्या कॉलमला 11,000 वजा करा. सेकंड रिअलायझेशन घेतलं आपण 28 फेब्रुवारीचं 36,000 रुपये. लेस पेड टू बी अँड सी कंसात सरप्लस कॅशमधून 33,000 वजा करा. सीच्या कॉलमला 11,000, बीच्या कॉलमला 22,000 वजा करा. बॅलन्स काढा. कॅशमध्ये राहतील 3,000 रुपये. एला अजून पैसे नाही दिलेले, त्याचा बॅलन्स आहे तसंच आहे 21,000. बीचा बॅलन्स झाला 14,000 आणि सीचा बॅलन्स झाला 7,000 रुपये. बरोबर जेव्हा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड करतो तेव्हा तीनही पार्टनर त्यांच्या रेशोमध्ये येतात. 21,000, 14,000, 7,000 म्हणजे 3:2:1 मध्ये आले.
इथपर्यंत आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. मग आता राहिलेले 3,000 रुपये आपण तिघांना देणार. लेस पेड टू ऑल पार्टनर 3 2 1. 3,000ला 6ने भाग द्या. 500 रुपयाचा एक भाग येतो. एला 1,500, बीला 1,000 आणि सीला 500 रुपये. वजाबाकी करा, बॅलन्स काढा. कॅश नील होईल. एचा बॅलन्स येईल 19,500, बीचा 13,000, सीचा 6,500. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. इथे आपलं सेकंड रिअलायझेशन संपलं. आता थर्ड रिअलायझेशन घ्यायचे आपल्याला. प्रॉब्लेममध्ये थर्ड रिअलायझेशन आपल्याला दिलेलं आहे 21 मार्चला. 10,000 आणि 2,000 म्हणजे 12,000 रुपये. आणि त्याच वेळेला आपल्याला पैसे सुद्धा विड्रॉ करता येणार आहे. 18,000 रुपये आपले बँकेत आहेत अजून, ते आपल्याला 20 मार्च नंतर काढता येत आहेत. म्हणजे आपल्याला ते पैसे पण विड्रॉ करता येतील. 2 अमाऊंट घेता येतील, रिअलायझेशन आणि कॅश विड्रॉ. मग घ्या 21 मार्च फायनल रिअलायझेशन 12,000 रुपये. ॲड रिमेनिंग बँक बॅलन्स विड्रॉन 18,000 रुपये. आपण रिअलायझेशन घेतलं 12,000चं आणि बँकेतले राहिलेले पैसे विड्रॉ केले 18,000 रुपये. आता आपल्याकडे कॅश आहे 30,000 रुपये. सर्व पार्टनरला द्यायची. लेस पेड टू ऑल पार्टनर 3 2 1. कॅशमधून 30,000 वजा करा. 30,000ला 6ने भाग द्या. 6 पंच 30. 5,000चा एक भाग. एला 15,000, बीला 10,000 आणि सीला 5,000. वजाबाकी करा. इथे पैसे आपले संपलेत, त्यामुळे शेवटी जो राहतो तो असतो रिअलायझेशन लॉस. तो येतोय एचा 4,500, बीचा 3,000 आणि सीचा 1,500. बरोबर लॉस पण रेशोमध्ये आला, म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. इथे आपला सरप्लस कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम नंबर 11 कंप्लीट झालेला आहे.